नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काल पुसेगावचं हिंदकेसरी मैदान आणि या हिंदकेसरी मैदानामध्ये बकासूर खाली पळायला जाताना बकासूरच्या फॅनची गर्दी झाली म्हणून समालोचक जे बोललेत ते विधान चुकीचे बोललेत. समालोचकाला बकासूरबद्दल असं बोलायला नव्हतं पाहिजे. समालोचक काय बोलले ते पहिले ऐकून घ्या, नंतर आपण पूर्ण व्हिडिओ पाहू. बकासूरचे मालक, अरे अरे इकडे लक्ष द्या, सर्व प्रेक्षकांनी इकडे लक्ष द्या. मोहिल शेठ आजच्या जगात तुमचाच बकासूर नाही. हे जे चाललेलं आहे का नाही, हे बरोबर नाही. हे स्वयंसेवक घ्या सर, घ्या रे, हाना सगळी करा ग्राउंडच्या बाहेर सगळे. अरे काय वर्ग, हा दुनिया वेगळ्या, दुनियानी काय काय मसरं पळले ते काय पळले ते. आपला चाहता वर्ग बराच आहे, परंतु चाहते वर्ग आपण आपल्या आनंदाला वर घाला. सुरक्षित जागेवरती उभं राहून आपलं अख्ख्या जगात फक्त एकच बकासूर आहे आणि बकासूर सारखं पुन्हा होता येणार नाही आणि होणार सुद्धा नाही. बकासूरच आहे. बकासूरची विक्रमी रेकॉर्ड आपल्याला माहीतच आहे. ते बकासूरचे रेकॉर्ड हा बकासूरच तोडू शकतो. बकासूरचे रेकॉर्ड कोणीच तोडू शकत नाही. समालोचकला हे माहीत आहे. बाकीच्यांचे म्हशी जरी नसन पाळले, नंदीच पाळले जरी असले तरी बकासूर हा बकासूरच आहे. आणि बकासूरचे मालक मोहिल शेठ का स्वतः पब्लिक बोलून घेत नाही, नाही तर स्वतः मुळशीहून पब्लिक घेऊन जात नाही. पब्लिक ही चाहत्या येत असते आणि चाहत्याचं काम येणं आणि हे काम समालोचक आणि मैदानाचे कमिटीचे काम हे सगळी पब्लिक सांभाळून घेणं. तुम्ही बकासूरबद्दल असं बोलायला नव्हतं पाहिजे. हे कमिटीचे आणि समालोचकचे विधान चुकीचे आहेत. ह्या समालोचकांनी मोहिल शेठची आणि बकासूरची माफी मागितली पाहिजे आणि बैलगाडा संघटनेने याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे. बकासूरची गटात हार झाल्यानंतर पण समालोचक काय बोलले ते पाहूया पहिले. इकडे बकासूर आणि पाकळ्या सुंदर अशी लढत झाली. ए पहा, ज्यानी आता झेंडा नाचवला, ज्यानी झेंडा नाचवला त्यांना म्हणावं आता बघा काय झालं ते बी बघा. अरे इथं तसं चालत नाही. शॉर्ट सर्किट. बकासूर तर देव आहे आणि देव सगळ्याच पाहत असतो. तुम्ही काही जरी बोलले, किती जरी जळाले बकासूरवर, तर बकासूर कमबॅक करणारच. 101% कमबॅक करणार ते देव आहे. गावठी बैलाचं देवदूत म्हणून उगाच ओळखत नाही बकासूरला. आणि बकासूर सगळ्याचीच परतफेड करतो. तुमची पण परतफेड लवकरच करणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. समालोचकांनी बकासूरची आणि मोहिल शेठ धुमाळची माफी मागितलीच पाहिजे. यासाठी तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहून व्हिडिओची माहिती घेऊन व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.